गावावरून घरी येत होतो. जोडीला गावातील मित्र दिनेश पण होता. त्याला मी म्हणालो, मुंबईत कुठे राहणार आहेस? त्याने सांगितले, विठोबा सदन. इमारत जवळच्या बिल्डिंगमध्ये. मी त्याला बोललो, अरे त्या विठोबा सदन इमारतीची काहीतरी भूताची गोष्ट आहे ना? तो म्हणाला, हो, सांग मग. प्रवासात तेवढाच विरंगुळा. त्याने सांगण्यास सुरुवात केली. विठोबा सदन इमारत फारशी मोठी नाही, पण 80 वर्षांपूर्वीची आहे. 3ऱ्या मजल्यावरचं एक घर कायम बंद होतं. कोणी तिथं राहत नव्हतं. आकाश नावाचा एक तरुण त्या इमारतीत नुकताच भाडेकरून राहायला आला होता. लोकांनी त्याला 3ऱ्या मजल्यावर कधी जाऊ नकोस सांगितलं होतं, पण त्याने फारसं लक्ष दिलं नाही. त्या रात्री तो जेवण करत असताना त्याला वरच्या मजल्यावर काहीतरी ओढल्याचा आवाज आला. जणू लाकडी फर्निचर हलवलं जातंय. त्याने बाल्कनीत जाऊन वर पाहिलं, पण खिडक्या बंद होत्या. दुसऱ्या दिवशी रात्री आकाश लवकर झोपायचा प्रयत्न करत होता, पण कसलासा कुजबुजण्याचा आवाज येत होता. आणि एक वेळ अशी आली की त्याला दरवाजाच्या खाली सावली दिसली. कोणीतरी हळूहळू चालत होतं. त्याने दरवाजा उघडून पाहिलं. कोणीच नव्हतं. दुसऱ्या आठवड्यात आकाशने ठरवलं की तो 3ऱ्या मजल्यावर जाऊन बघणारच. तो वर गेला. बंद असलेल्या फ्लॅटच्या दरवाजातून कुजलेल्या लाकडाचा वास येत होता. अचानक खिडकी आपोआप उघडली आणि आतून कोणीतरी बाहेर डोकावतंय असं त्याला भासलं. पण झपकन डोळे मिचकावल्यावर काहीच नव्हतं. त्या रात्री आकाशची झोप पूर्ण मोडली. त्याने डोळे उघडले आणि पाहिलं तर एक जुनी साडी घातलेली बाई. चेहरा अस्पष्ट, खिडकी शेजारी उभी होती. तिचे डोळे एकटक त्याच्याकडे बघत होते. आणि मग तिने कुजबुजात विचारलं, माझं मूल कुठं आहे? आकाशच्या घशातून आवाजच फुटेना. तेव्हाच ती हसली, खूप मोठ्याने आणि वेडसर, आणि मग गायब झाली. सकाळी आकाशने चौकीदाराला विचारलं. चौकीदार हळू आवाजात म्हणाला, ते घर 25 वर्षांपूर्वी एका स्त्रीचं आणि तिच्या मुलाचं होतं. एका रात्री दोघंही गायब झाले. नंतर त्या बाईचं प्रेत घरात सापडलं, पण मूल ते आजवर सापडलं नाही. त्यानंतर आकाशने ती इमारत कायमची सोडली. आकाशने विठोबा सदन सोडलं, पण त्याचं मन मात्र तिथंच अडकलं होतं. झोपेतून दचकून उठणं, खिडकीत दिसलेली ती बाई, तिचा तो भयानक प्रश्न, माझं मूल कुठं आहे, त्याला विसरता येईना. मुंबईत त्याने दुसऱ्या ठिकाणी नवीन फ्लॅट घेतला. पण काही दिवसांनीच विचित्र घटना पुन्हा घडू लागल्या. झोपेत कोणीतरी दरवाजावर हळूच बोट फिरवावं तसा आवाज. बाथरूममधील आरशावर बाष्पामध्ये दिसलेलं, माझं मूल परत कर. आणि तोच जुना वास, कुजलेलं लाकूड आणि ओलसर साडीचा. आकाशने ठरवलं, या सगळ्याचा काहीतरी शेवट पाहिलाच पाहिजे. तो परत विठोबा सदन इमारत जवळ गेला. पण आता ती इमारत बंदिस्त होती, झाडाझुडपांनी झाकलेली. त्याला एक म्हातारी सापडली, जी इमारतीच्या बाजूच्या चाळीत राहायची. ती म्हणाली, ती बाई. तिचं नाव पार्वती होतं. नवऱ्याने तिला सोडलं, ती मुलासोबत एकटीच राहत होती. लोक म्हणतात तिचं मूल अचानक गायब झालं आणि तिने वेडसर होऊन आत्महत्या केली. पण काही जण म्हणतात की तिनेच त्या मुलाला त्या घरातच मारिलं. आकाशने रात्रीच्या अंधारात पुन्हा 3ऱ्या मजल्यावर जाण्याचा निर्णय घेतला. दार आता उघडं होतं. आत अंधार होता, पण काहीतरी ओढल्याचा आवाज पुन्हा ऐकू आला. तो आत शिरला. त्याला एका खोलीत भिंतीवर खडूने लिहिलेली वाक्य दिसली. आई, मी घाबरलोय. माझ्या आईला सांगू नकोस. मी खेळत होतो, पण अंधार आला. त्या खोलीच्या कोपऱ्यात एका लहानशा खुर्चीवर बसलेली सावली दिसली, लहान मुलासारखी. तेव्हाच अचानक दार आपोआप बंद झालं. ती सावली हळूहळू उभी राहिली. तिचे डोळे रक्क काळे आणि चेहरा अस्पष्ट. ती पुढे आली आणि कुजबुजत म्हणाली, आई अजून शोधते आहे. तू सांगशील का? मी इथंच आहे. तेवढ्यात मागून ती बाई पुन्हा प्रगट झाली. साडीने झाकलेला चेहरा, पण हसणारे कोरडे डोळे. आकाश बेभान ओरडत बाहेर धावला. तो आजही जिवंत आहे, पण कुणालाही त्या 3ऱ्या मजल्यावर जायचं सुचवत नाही.
कारण ती बाई अजून शोधते आहे तिचं हरवलेलं मूल.